मलेरिया असेल, डेंग्यू असेल, त्याच्यानंतर लेप्टोस्पायरोसिस नावाचा आजार आहे तो असेल किंवा खूप सिव्हिअर जुलाबाचे त्रास, डायरिया म्हणतात त्याला, तर ते असेल तर त्यांना ट्रीटमेंट घ्यायची गरज असते. प्रायमरी सर्दी खोकला याच्यासाठी ट्रीटमेंटची मोस्टली आवश्यकता नसते. जर खूप दिवसापासून सर्दी खोकला असेल तर त्याला तुम्ही ट्रीटमेंट घेऊ शकता. त्याच्यानंतर एक पावसाळ्याच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये कॉमनली पसरणारा आजार म्हणजे ॲलर्जिक रायनायटिस, म्हणजे त्याला आपण वारंवार होणारी सर्दी म्हणतो किंवा जो वातावरणातल्या बदलांमुळे होणार जो आजार असतो, ते सर्दीच्या रूपात बाहेर असतो. जसं काही लोकांना फक्त बाहेर ढगाळ वातावरण झालं, की शिंका यायला सुरू होतात. खूप शिंका येतात. शिंका एवढ्या येतात, की माणसाला डायरेक्टली आजारी पडल्यासारखं वाटतं. आणि ह्या आजारासाठी आपल्याला ट्रीटमेंट घ्यायच्या गरजेपेक्षा आपल्याला कशामुळे शिंका येतात, मोस्टली शिंका ज्या येतात त्या आपल्या किंवा जो आजार पसरतो तो फक्त आणि फक्त आपल्या जी ॲलर्जीच्या टेंडन्सीज बॉडीमध्ये. ॲलर्जी ॲलर्जी म्हणजे आता तो एक विषय आहे ज्याच्यामध्ये माणसाची रोगप्रतिकारक शक्ती लगेच माणसाला कुठलेतरी लक्षणं दाखवते. त्या त्या पद्धतीमध्ये पडतो. दुसरे आजार ॲलर्जी नंतर ॲलर्जिक अस्थमा. अस्थमाचे पण आजार पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जास्त जाणवतात. हे 2 प्रकारचे आजार ॲलर्जीचे. त्यानंतर त्वचेची ॲलर्जी असते काही लोकांना. त्वचेची ॲलर्जी म्हटलं तर अंगाला खाज येणं, अंगाला पुरळ उठणं, नंतर अंगाला पुरळ उठल्यानंतर त्याच्यातनं रक्त येणं, हे आजार त्वचेचे जे हे आजार आहे, हे पावसाच्या दिवसांमध्ये वाढण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. त्याच्यानंतर ताप. सर्वात बेसिक आता याच्या ट्रीटमेंटकडे बघू किंवा होमिओपॅथी औषध कसं काम करतं या सगळ्या त्या पावसाळ्यातल्या सर्व आजारांवर. तर होमिओपॅथी औषधांमध्ये काही अशी औषधं आहेत जे फक्त आपले इम्युनिटी वाढवतात किंवा रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि काही औषधं अशी असतात, की जे पर्टिक्युलर जो आजार आहे त्याला ठीक करतात. तर आजार ठीक करण्याची सर्दी, ताप जो प्रायमरी छोटे-छोटे आजार आहेत ते ठीक करण्याची तर गरज नसते. ते आपोआप 7 ते 8 दिवसात ठीक होतात. पण लक्षणं बरोबर त्याच आजाराचे आहेत की नाही हे कोण ठरवणार किंवा कसं ठरणार? तर माणसाला जनरली माणूस कसा वाटतोय किंवा त्याला स्वतःबद्दल कालपेक्षा आज किंवा मेडिसिन घेतल्यानंतर किंवा काल जशी माझी कंडिशन होती तशीच आज कंडिशन आहे किंवा त्याच्यापेक्षा कंडिशन खालावत आहे, हे स्वतःला सुद्धा स्वतःचं जाणवतं. इन केस जाणवल्यानंतर तुम्हाला ट्रीटमेंट घ्यायची गरज आहे किंवा नाही हे तुम्हाला ठरवायचं. पण जे पण प्रायमरी लक्षण आहेत सर्दी, खोकला, तापचे ते 7 ते 8 दिवसात निघूनच जातात. ताप जर 3 दिवसाच्या आधी जास्त राहतोय, तर तुम्हाला ब्लड टेस्ट करण्याची गरज असते. 3 दिवसाच्या आत जर ताप गेला, तर तुम्हाला ब्लड टेस्ट किंवा काही गोष्टी करण्याची गरज नाहीये. ही जनरली सर्दी, खोकला, ताप या कंडिशनमध्ये आहे. सर्दीची औषधं आहेत होमिओपॅथीची बऱ्याचपैकी. त्याच्यात आर्सेनिक अल्बम हे कॉमन औषध आहे. त्यानंतर जेल्सेमियम नावाचं एक औषध आहे, ते सुद्धा कॉमनली दिलं जातं. त्यानंतर अॅकोनाइट म्हणून औषध आहे, ते सुद्धा कॉमनली दिलं जातं. डास किंवा अन्य जे पण व्हायरसेस सॉरी अन्य जे व्हेक्टर इलनेसेस आहेत, त्यांना व्हेक्टर इलनेसेस म्हणतात. हे व्हेक्टर इलनेसेस जर घालवायचे असतील, तर होमिओपॅथीमध्ये बऱ्यापैकी मेडिसिन आहेत. होमिओपॅथी काय करते? भरपूर लोकांचं म्हणणं आहे किंवा भरपूर लोकांचा समज आहे, होमिओपॅथी ही खूप स्लो ॲक्टिंग पद्धती आहे आणि होमिओपॅथीमध्ये डेंग्यू, मलेरिया हे जे ॲक्यूट आणि बॉडीला हार्म पोहोचवणारे किंवा बॉडीला खराब करणारे किंवा डेथ पर्यंत नेणारे जे पण आजार आहेत, हे ठीक करण्यासाठी होमिओपॅथी जास्त काम करत नाही. पण होमिओपॅथी ह्याच सर्व आजारात सर्वात चांगले काम करते. डेंग्यू जर झाला किंवा डेंग्यू सदृश्य जर पेशंट असेल, त्यांचे लक्षणं बरोबर लक्षात घेऊन जर योग्य होमिओपॅथी डॉक्टरांनी योग्य मेडिसिन दिले, तर तुमचा डेंग्यू 3 ते 4 दिवसात बरा होऊ शकतो आणि तो होतो. तर सर्वात पहिले मग याच्यामध्ये सर्वात त्रासदायक काय? डेंग्यूचा ताप डेंग्यूचा ताप तुम्ही लाईटली घेऊ नका. जर ताप आला, डेंग्यूचा ताप कसा येतो तर डेंग्यूचा ताप सुरुवातीला उच्च ताप येतो. म्हणजे खूप अति 103 फीव्हर असू शकतो, 104 फीव्हर असू शकतो. लहान मुलांमध्ये 105 पर्यंत फीव्हर जातो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी, पहिल्या दिवशी ताप आल्यानंतर दुसऱ्या दिवशी
सांधेदुखी सुरुवातीलाही सुरू होऊ शकते किंवा तापानंतरही सुरू होऊ शकते. त्याच्यानंतर त्वचेवर पुरळ येतात कधी-कधी. सर्वच डेंग्यू पेशंटमध्ये पुरळ येत नाही. ओके. त्याच्यानंतर व्हॉमिटिंग म्हणजे वांत्या होतात. वांत्या होतात, मळमळ होते आणि ह्या सर्वांच्या सुरुवातीला या तापाच्याही आधी काही वेळेस तुम्हाला जेवण न जाणं हा सर्वात कॉमन सिम्प्टम तो असू शकतो. तर मग हे सिम्प्टम जाणवल्यानंतर तर काय करायचं? तुम्ही डायरेक्टली समज करून नका घेऊ, की हे डेंग्यूचेच सिम्प्टम आहेत. असे सिम्प्टम अजून चिकनगुनियामध्ये पण येतात. असेच सिम्प्टम अजून जनरल व्हायरल टायफॉइड फीव्हर जनरल व्हायरलमध्ये येतो आणि टायफॉइड फीव्हरमध्ये पण येतो. तर तुम्हाला हे कळणार कसं? की आपला डिसीज डेंग्यूच आहे किंवा टायफॉइड आहे किंवा काही आहे किंवा दुसरा काही आहे, चिकनगुनिया आहे. तर 3 ते 4 दिवसाच्या वरती जर तुमचा ताप राहत असेल, तर तुम्ही डॉक्टरांना भेटा, ब्लड टेस्ट करा आणि प्रायमरी सर्वात सुरुवातीला तापाचं अन्य कुठलंही मेडिसिन घेऊ नका. ताप घालवण्यासाठी 3 उपाय कॉमनली असतात. सर्वात जास्त पाणी पिणे, जर ताप कमी होत नसेल तर स्पंजिंग करणे आणि तिसरं फूड जे पण तुम्ही खाताय ते कमी करा. फूड जसंही कुठलंही इन्फेक्शन असेल, तर तुम्ही जेवण पहिले बंद करा. खूप जास्त जेवू नका. जेवणापेक्षा तुम्ही हलकं अन्नावर थोडं कमीत कमी जेवा आणि सर्व लिक्विड डायट घ्या. लिक्विड डायट म्हणजे ज्युसेस घ्या. त्याच्यानंतर इलेक्ट्रोलाइट्स भरपूर मिळतात मार्केटमध्ये ते वापरा आणि पाणी जास्त प्या. या 3 गोष्टी केल्या, तर तुमचा ताप इझिली कमी राहू शकतो आणि तुम्ही जास्तीत जास्त वेळ सफर करू शकता किंवा डायरेक्टली कोलॅप्स होणार नाही. त्याच्यानंतर डेंग्यू फीव्हरमध्ये सर्वात त्रासदायक गोष्ट अशी असते, की बॉडी पेन खूप जास्त असतं. बॉडी पेनपेक्षा हेडेक, डोकंदुखी. डोकंदुखी आणि अंगदुखी या 2 गोष्टी खूप जास्त अतिप्रमाणात असतात. तर त्या कंट्रोल करण्यासाठी जर तुम्ही पाणी कंटिन्युअसली पीत असाल, तर तुम्हाला हेडेक होणार नाही. अंगदुखी 1 ते 2 दिवस राहते आणि ती पण उतरत्या क्रमाने राहते. आधी मेडिसिन चालू केल्यानंतर किंवा मेडिसिन नसतानाही पहिल्या दिवशी जेवढा ताप येईल पहिल्या दिवशी जेवढी अंगदुखी असेल, तेवढीच अंगदुखी दुसऱ्या दिवशी नसेल. दुसऱ्या दिवशी फक्त आणि फक्त वीकनेस राहणार. ह्या 2 गोष्टी अंगदुखी आणि डोकंदुखी या फक्त आणि फक्त तुम्ही पाणी किती पिता त्याच्यावर डिपेंड करतात. तुम्ही जर पाणी जास्त पिले, तर अंगदुखी कमी राहील, डोकंदुखी कमी राहील. तिसरी गोष्ट असेल, ती असेल मळमळ होणे किंवा व्हॉमिटिंग होणं किंवा जेवण न जाणं. हे सगळे पोटाशी निगडीत लक्षण. हे कमी करण्यासाठी जर तुम्ही फूड हॅबिट्स कमी केले किंवा काहीही खाणं कमी केलं, तुम्हाला डेफिनेटली एक्स्ट्रा जे पण सिम्प्टम्स यायला नाही हवं. जसं व्हॉमिटिंग असेल, वांत्या होणं असेल, त्याच्यानंतर सततची मळमळ असेल किंवा जेवण न जाणं असेल, या गोष्टी इझिली तुम्ही कमी करू शकता. ठीक तर नाही लवकर होणार, पण कमी तर होतील. त्यानंतर त्वचेवरची फोड. त्वचेवर रेडिश रॅशेस येतात. ते रॅशेस इझिली व्हॉमिटिंग कमी झाल्या-झाल्या येऊ शकतात. इझिली येतात ते आणि तुम्हाला वाटणारही नाही हे काय ते गोवरसारखे स्पॉट्स असतात किंवा ते स्पॉट्स सडन आपल्याला पित्त उठतं अंगावरती. अंगावर पित्त उठण्यासारखे स्पॉट्स येतात आणि त्याला इचिंग भरपूर होतं. तर हे 4 लक्षणं डेंग्यूचे कॉमन सिम्प्टम्स आहेत किंवा डेंग्यू ह्या 4 लक्षणांवरनं समजला जातो. चौथं आहे चिकनगुनिया. चिकनगुनियाचेही हेच लक्षण आहेत. हेच सर्व लक्षण आहेत. फक्त त्याच्यामध्ये जॉइंट्स पेन भरपूर जास्त असतात आणि त्याच्यामध्ये व्हॉमिटिंग काही लोकांना असते, काही लोकांना नसते. त्याच्यानंतर पोटाचे जे आपण टायफॉइड सारखे आजार सुद्धा पावसाळ्यात भरपूर जास्त प्रमाणात पसरतात. टायफॉइड पसरण्याचे मुख्य कारण खराब पाणी पिणं. नंतर अन्न जे आहे पावसाळ्यामध्ये आपण कुठेही जाऊन काही पण अन्न खातो. पावसाळ्याच्या सहली काढतो. सहली काढल्यानंतर तिथे जाऊन काही पण अन्न घालतो. जी खायची गरज नसते. ऑइली फूड तुम्ही टाळा. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जेवढे फ्रुट्स खाता येईल, तेवढे फ्रुट्स खा आणि मोस्टली जर तुम्हाला काही बाहेर जायची गरज असेल, तर तिथे जाऊन खाऊ नका. खायचं असेल तर फ्रुट्स किंवा इतर काही ज्युसेस वगैरे घ्या. पण अशा काही वस्तू खाऊ नका जे तळलेल्या असतील. तळलेल्या वस्तूंमध्ये किंवा तळून जे पण आपण खातो त्याच्यामुळे गॅस्ट्रोएंटरायटिस म्हणजेच टायफॉइड. टायफॉइड खूप जास्त पसरतो. टायफॉइड पसरणं कमी करायचं असेल,
किंवा टायफॉइडचे लक्षणं जाणूनच द्यायचे नसतील, तर तुम्ही पोटाची काळजी घेणं गरजेचं आहे. कधी पण काही पण खाणं टाळलं पाहिजे. जसं खाण्याच्या वेळा तुम्ही फिक्स केल्या पाहिजे रोजच्या. त्यानंतर पाणी तुम्ही 3 लिटर पिलं पाहिजे नेहमी. 3 लिटर मिनिमम, त्याच्यापेक्षा जास्तही पिऊ शकता. पण 5 लिटरच्या वरती पाणी पिऊ नका. जर तुम्ही एक्सरसाइज भरपूर करताय, तर 5 लिटर पाणी पिणं गरजेचं आहे. म्हणजे 5 1 लिटरच्या बॉटल रोज पिणं गरजेचं आहे. एकाच वेळेस नाही, थोड्या-थोड्या. भरपूर लोकांना पाणी प्यायला सांगितलं, ते लोकं एकदाच सकाळी उठल्या-उठल्या 2 ते दीड बॉटल पाणी पिऊन घेतात. मग त्याच्यानेही त्रास होतो. त्याच्याने पोटावर एक्स्ट्रा बर्डन येतं. डायजेशन हॅबिट जी आहे आपली कमी होते. तर टायफॉइडमध्ये अजून सांगायचं आहे, टायफॉइड हा असा आजार आहे, कुठल्याही वेस्ट फूड जे पण आपण रात्रीचं फूड असेल, ते सकाळी खाणार असू, त्या फूडनी इझिली होणारा बॅक्टेरियल इन्फेक्शन. आणि टायफॉइडमध्ये पोट खूप अति दुखतं. त्याच्यानंतर डायरिया, जुलाब खूप जास्त होतात. त्याच्यानंतर फीव्हर येतो, थंडी वाजून ताप येणं. मोस्टली हे टायफॉइडचं लक्षण. आणि ताप हा कंटिन्युअस राहू शकतो 1 दिवस, 2 दिवस. पण त्याच्यानंतर जर ताप राहायला लागला, तर मग तुम्हाला डॉक्टरांकडे येऊन ब्लड टेस्ट करणं गरजेचं आहे. ब्लड टेस्ट कधीच पहिल्या दिवशी करू नका. खूप डॉक्टर्स किंवा खूप लोकं त्यांच्या इन्क्विजिटिव्ह नेचरमुळे, म्हणजे मला काय झालंय हे समजण्यासाठी आधीच टेस्ट करतात. पहिल्या दुसऱ्या दिवशी टेस्ट केल्याने काहीही निष्पन्न होत नाही. तुम्ही कुठलाही आजार बरायचा किंवा कुठल्याही आजाराची माहिती घ्यायची असेल, तुम्हाला काही झालंय की नाही क्योंकि की तुमचा पांढऱ्या पेशी किती आहे, तुमच्या प्लेटलेट्स किती आहे किंवा तुमच्या रक्त लाल रक्तपेशी किती आहे, हे जर जाणून घ्यायचं आहे किंवा ई-एस-आर वाढलाय की नाही, जे इन्फ्लेमेटरी मार्कर आहे. इन्फ्लेमेटरी म्हणजे आपल्या बॉडीमध्ये किती सूज आहे, हे मानण्याचं एकक आहे किंवा एक टेस्ट आहे सी-आर. सी-आर-पी टेस्ट आज कॉमनली केल्या जातात आणि जी सी-आर-पी टेस्ट जर पॉझिटिव्ह किंवा काही इन्फेक्शनमुळे पॉझिटिव्ह तर 3ऱ्या-4थ्या दिवसानंतर पहिले करू नका. एक 3-4 दिवस थांबा. त्याच्यानंतर एरिया जिथे लोकं राहतात किंवा एखादा फंक्शन असतं, तिथे टायफॉइड इझिली पसरला जातो. नंतर जिथे पाणी अस्वच्छ पाणी येतं किंवा पाण्यामध्ये कुठे कुठले बॅक्टेरिया मिक्स होतात, तिथे टायफॉइड होण्याचे प्रमाण जास्त असतं. टायफॉइडचं अजून एक कॉमन लक्षण आहे खूप जास्त अशक्तपणा, वीकनेस. टायफॉइडमध्ये तुम्हाला चक्कर आल्यासारखं वाटतं. चालू शकत नाही माणूस 2 ते 3 दिवस किंवा अशक्तपणामुळेच चालू नाही शकत. ते 2 ते 3 दिवस राहू शकतात. त्याच्यानंतर टायफॉइडमध्ये व्हॉमिटिंग, वांत्या खूप जास्त होतात आणि मोस्टली त्या खूप जोरात वांत्या होतात. प्रोजेक्टाईल व्हॉमिटिंग म्हणतात त्याला. त्या व्हॉमिटिंग कमी करण्यासाठी तुम्ही फूड हलकं ठेवा. तुम्हाला कुठलेही आजार जर कमी करायचे असतील, तर जेव्हा तुम्हाला कळतं, की मला काहीतरी इन्फेक्शन होतंय किंवा त्रास झाल्यासारखा वाटतोय, तर पहिलं फूड फूड कमी करणं खूप गरजेचं आहे. जेवण बऱ्यापैकी कमी ठेवा आणि पाणी, लिक्विड डायट जास्त प्रमाणात चालू करा. भरपूर लोकं जेवण नाही जात म्हणून तापात जेवण जायला हवं म्हणून ट्रीटमेंट घ्यायला सुरू करतात. पण तसं नाहीये. ताप आला, कुठलीही बॉडीमध्ये तुम्हाला समस्या निर्माण झाली, तर पहिली गोष्ट एक करायचं आहे, फूड कमी करायचं आहे. कुठलाही आजार असो, वेदर इट इज सर्दी खोकला असेल, ताप असेल, नंतर डेंगू असेल, मलेरिया असेल, टायफॉइड असेल किंवा एनी अदर गॅस्ट्रोएंटरायटिस सारखा एखादा दुसरा आजार जसं डायरिया वगैरे. पहिली गोष्ट आहे फूड जे आहे तुमचं खाणं, ते योग्य किंवा अगदी कमी करा आणि पाण्यावर जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेट करा. पाणी म्हणजे तुम्ही इलेक्ट्रोलाइट घेऊ शकता, ज्युसेस घेऊ शकता. या 2 गोष्टी इझिली तुम्हाला मिळू पण शकतात आणि जास्त काही करण्यासाठी त्यांना हालचाल करावी लागेल. इझिली घ्या, भरपूर पाणी प्या आणि हे आजार तुमचे लवकर जायला मदत करतील. असं नाही सांगत की ट्रीटमेंट नका घेऊ. ट्रीटमेंटही घ्यायचं आहे. पण हे ट्रीटमेंट घेण्याच्या पहिली गोष्ट सांगतो. तर हे ह्या सर्व आजारांबद्दल माहिती द्या. तर आता होमिओपॅथीची ट्रीटमेंट काय करायची? ट्रीटमेंटचे मी काही मेडिसिन सांगतो तुम्हाला. ते लिहून घ्या. हे फक्त प्रिव्हेंटिव्ह म्हणून यूज होऊ शकतं. प्रिव्हेंटिव्ह म्हणजे काय? प्रिव्हेंटिव्ह म्हणजे इन केस जसं पावसाळा चालू आहे. पावसाळ्यामध्ये डेंग्यू हा बाहेर जास्त सध्या सगळ्या एरियाजमध्ये मला वाटतं पूर्ण महाराष्ट्रात डेंग्यूची साथ चालू आहे. डेंग्यू कमी करण्यासाठी किंवा डेंग्यूचे लक्षणं कमी करण्यासाठी प्रायमरी तुमच्या घरामध्ये काही होमिओपॅथी मेडिसिन आणून ठेवा. तर त्याची नावही मी सांगतो. पहिलं नाव लिहून घेऊ शकता तुम्ही.
युफॅटोरियम पर्फोलेटा 20 पॉवरचं 200 पॉवरचं मेडिसिन आहे. त्याच्यानंतर आर्सेनिक अल्बम 30 पॉवरचं मेडिसिन आहे आणि एक अजून आहे बॅप्टिशिया टिंक्टोरिया 30 नावाचं मेडिसिन. हे मेडिसिन जर तुम्हाला मिळत असतील किंवा तुम्हाला नसेल आता जर कोणी अवेलेबल नसेल करून देत, तर नंतर जेव्हा जर इन्फेक्शन वगैरे जास्त असेल तुमच्या एरियात, तर हे 3 मेडिसिन तुमच्या घरामध्ये आणून ठेवा. त्याच्यानंतर डेंग्यू बद्दल माहिती झाली. त्याच्यानंतर डायरिया, जुलाब. जर कॉमन जुलाब झाले, कॉमन जुलाब म्हणजे इन जनरल होणारे जुलाब कुठल्याही कारणामुळे जुलाब होतात, त्याला डायरिया म्हणतात. डायरिया इज अ इंग्लिश वर्ड फॉर जुलाब. तर हे जर कमी करायचे असतील, तर याच्यासाठीही तुम्ही फूड कमी करायचं पहिले. फूड कमी करणं, नंतर एक्सेसिव्ह जे पण तुमचे एक्सरसाइजेस किंवा काही तुम्ही जास्त मेहनतीचं काम करत असेल, तर 1 दिवस सुट्टी घ्या. लगेच कामाला जाऊ नका. मला काही होत नाही म्हणून मी जुलाबाची गोळी घेतो आणि नंतर मग मी कामाला जातो. हे सगळं करणं बंद करा. तिसरी गोष्ट भरपूर पाणी प्या. पाणी आणि इलेक्ट्रोलाइट हे मेंटेन असेल, तर तुम्ही बऱ्यापैकी ठीक होऊन जाता. 1 ते 2 दिवसात तुम्ही या आजारांपासून ठीक होता. त्याच्यानंतर चौथा आजार आहे लेप्टोस्पायरोसिस. लेप्टोस्पायरोसिस हा पण एक दूषित पाण्यामुळे होणारा आजार आहे. या दूषित पाण्यामुळे जे पण पोटाचे आजार होतात, जसं पोट दुखणं, ताप येणं, उलट्या होणं, हे लेप्टोस्पायरोसिसचेच उदाहरण आहे. याच्यातही तुम्ही प्रायमरी ट्रीटमेंट होमिओपॅथी चालू करा. घेऊ शकतात होमिओपॅथी ट्रीटमेंट. सर्वच आजारांना तुम्हाला इझिली 2 ते 3 दिवसात. डेंग्यूचे पेशंट तर 4 दिवसात 4 दिवस मॅक्सिमम 3 दिवसात तर बरेच होऊन जातात. काही पेशंट असतात ज्यांचे प्लेटलेट्स काउंट कमी असतो. अतिच कमी होतो. जसे 10,000 प्लेटलेट्स काउंट पर्यंत सुद्धा काही पेशंट बरे होतात. याचा अर्थ 10,000 पर्यंत वाट बघायची नाही. आधी प्लेटलेट्स चेक करत राहायचं. डेंग्यू पेशंटनी दर 1 दिवसाला प्लेटलेटची तपासणी करणं गरजेचं आहे. तुमच्या एरियात जे पण डॉक्टर असतील, ते तुम्हाला सांगतच राहतील. पण मग परत-परत करायची गरज आहे का? हो. तर डेंग्यूच्या केसेसमध्ये तुम्हाला रोज 24 तासात किती आपल्या प्लेटलेट्स वाढतायत की कमी होतायत, याची कल्पना असायला हवी. नाहीतर डिसीज डिक्लाइनकडे जातो. पेशंट भरपूर डेथ होतात डेंग्यूमध्ये सुद्धा. डेंग्यूबद्दल सांगायचं कारण असं आहे, की भरपूर लोकं डेंग्यूला इझिली घेतात आणि खूप जास्त डेथ रेट त्याचा वाढतोय सध्या. तर डेंग्यूमध्ये सर्वात प्रायमरी जे पण आहे, तुम्हाला प्लेटलेट्स काउंट बघणं किंवा चेक करणं खूप गरजेचं आहे. जे तुमचे फॅमिली डॉक्टर असतील, फॅमिली फिजिशियन असतील ते सांगतीलच. आणि डेंग्यूला घाबरून जायचं गरज नाही. डेंग्यू झाला, मला ॲडमिटच व्हावं लागतं. डेंग्यू झाला, आता मला ट्रीटमेंटच घ्यावी लागते. डेंग्यू झाल्यानंतर मी काही होणारच नाही आता पुढे, असं घाबरण्याची गरज नाही. आणि खूप जास्त अँटिबायोटिक्स हे पण जे आहे, अँटिबायोटिकचा अति अतिरेक आजकाल भरपूर होतो. त्यामुळे अँटिबायोटिक्स स्वतःहून चालू 2 प्रकारची औषधं असतात. एक ॲलोपॅथीमध्ये एक अँटिबायोटिक्स असतं आणि एक अँटिव्हायरल असतं. तर अँटिव्हायरल मेडिसिन जे व्हायरल इन्फेक्शन आहे त्याच्यासाठी चालतं आणि अँटिबायोटिक्स मेडिसिन जे चालतं ते फक्त बॅक्टेरियल इन्फेक्शनसाठी. तर ह्या दोन्हीही औषधांपासून जरा लांब राहा. सुरुवातीलाच अँटिबायोटिक चालू करू नका. अँटिबायोटिक काही दिवसानंतरच घेण्याची औषधं आहेत. ॲट लीस्ट 2 ते 3 दिवसानंतर. प्रायमरी ताप असतो. जेवढे पण डिसीज सांगितले मी त्याच्यामध्ये डेंग्यू असेल, मलेरिया असेल, टायफॉईड असेल, या सर्वांची सुरुवात जी होते ती फीव्हरनी सुरुवात होते. फीव्हर कमी करण्यासाठी सुरुवातीला तुम्ही अँटिबायोटिक घेऊ नका. 3-4 2 ते 3 दिवस, 3-4 जास्त सांगतो. 2 ते 3 दिवस वेट एंड वॉच करा. त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या फूड हॅबिट बदला. भरपूर पाणी प्या. पाणी पिणं भरपूर शरीराला चांगलं असतं. पाणी पिल्यानंतर बऱ्यापैकी आणि फीव्हर सदृश जेवढे पण आजार आहेत, ते इझिली निघण्यासाठी मदत होते. शरीरातनं बाहेर निघणं ईझी होतं. याच्यानंतर फीव्हर गेल्यानंतर काय? फीव्हर गेल्यानंतर डेंग्यूचं काय होतं? फीव्हर गेला, की त्याच्यानंतर डेंग्यू तुमचं शरीर जे आहे ते व्हायला लागतं. एवढं लक्षात ठेवा डेंग्यू चांगला होतोय किंवा कुठलाही आजार चांगला होतोय, मलेरिया चांगला होतोय किंवा
टायफॉइड चांगला होतो हे कसं कळेल? सुरुवातीला फिव्हर येतो. फिव्हर 2 दिवसानंतर जातो. कुठल्याही ट्रीटमेंट नंतर. फिव्हर गेल्यानंतर आपली बॉडी रिवाईव्ह व्हायला सुरुवात होते. रिवाईव्ह होता बॉडीचा सुरुवातीला विकनेस 3 ते 4 दिवस राहतो. फिव्हर गेल्यानंतर माणसाला बरं होणं चालू राहतं. पण त्यावेळेत जेव्हा फिव्हर गेला त्याच्यानंतर तुम्ही खूप जास्त एक्झर्शन करण्याची गरज नाहीये. आता मला फिव्हर गेलाय, आता मी चांगला होतो. हे जे समज असतो भरपूर लोकांचा, तो त्यांनी काढून टाकला पाहिजे. फिव्हर गेला तर तुम्हाला रेस्टची गरज असते. कुठल्याही प्रकारचा फिव्हर गेला, कोणताही फिव्हर असू द्या, तो कुठल्या आजाराचा असू द्या किंवा इन जनरल फिव्हर असू द्या. फिव्हर गेल्यानंतर तुम्हाला रेस्टची खूप गरज आहे. ॲट लीस्ट 24 तास ते 48 तास तुम्हाला बऱ्यापैकी रेस्ट घ्यायची गरज आहे. रेस्ट म्हणजे फक्त फिजिकल रेस्ट नाही, मेंटल रेस्ट असेल, त्याच्यानंतर तुमच्या जे ऑर्गन्स आहेत, त्यांना सुद्धा रेस्ट देण्याची गरज आहे. तर जसं पोटाला रेस्ट देणं म्हणजे खाणं कमी करणं. नंतर तुमच्या लंग्सला रेस्ट देणं म्हणजे खूप जास्त एक्झर्शन न करणं. नंतर तुमच्या बॉडीचं रेस्ट तुम्हाला माहितीच आहे, की जास्त एक्झर्शन करू नये. तर ही सर्व कॉमन माहिती आहे बद्दल या पावसाळ्यातील आजाराबद्दल. त्याच्यानंतर अजून काही तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. हॅलो, जय भीम सर. हं. आवाज जय येत आहे? भीम. हो, येतं. खूप सुंदर माहिती दिली तुम्ही. हे आजार होतातच पाऊस पडल्याबरोबर. मी हं. सरोज मेश्राम बोलत आहे. ओके. मला जय भीम. एलर्जी अस्थमा आहे. पावसाळ्यात सुरू होतो. हं, म्हणजे हे वातावरण ढगाळ झालं की सुरुवात होते त्याची. हं. ते शिंका येणे, म्हणजे नाक वाहणे हे सुरू राहत होते जेव्हा सुरुवात होते तर. आणि खूप त्रास ओके, होतो त्याचा मला. तर ओके. त्याच्याबद्दलही मला थोडीशी मेडिसिनची गरज वाटते. जर तुम्ही सांगितलं कुठे तर. राहतात मॅडम? मी भंडारा भंडाऱ्याला राहतात. ओके. भंडाऱ्याला राहते मी. तुम्हाला आता ॲलर्जी होते म्हणजे काय होतं? ॲलर्जी. हॅलो, हॅलो. हा बोला. तुम्हाला ॲलर्जीचा त्रास होतो ना? हो हो. ॲलर्जीचा त्रास हा फक्त आणि फक्त पावसाळ्याच्या सुरुवातीला होतो की पावसाळ्यात पण? पावसाळ्याच्या सुरुवातीला आणि पाऊस जोपर्यंत आहे, मग हिवाळा आहे, कुठला दमट वातावरण आहे, ढगाळ वातावरण आहे, कुठलाही सीजन मध्ये जसं वातावरण चेंज झाला का होते. वातावरणात बदल झाला की मला तो त्रास होणं सुरू होतो. ऑटोमॅटिकली अंगपाय दुखणं सुरू होऊन जाते, शरीर बधीर हॅलो. लागणं सुरू होते. हं. अशा पद्धतीचा तो मला त्रास होतो. ठीक आहे. ऐकू तर आवाज तर झालेला. पण मी सांगतो तुम्हाला ॲलर्जिक अस्थमा आहे ना? हा हा. हां. ॲलर्जिक अस्थमा तुम्हाला वातावरणाच्या बदलामुळे होणारा आजार आहे. याला अं, याला तुम्ही तिथे भंडाऱ्यामध्ये कोणी होमिओपॅथी ट्रीटमेंट देणारे डॉक्टर असतील, तर त्यांना भेटू शकता. तुमची ॲलर्जी पण तुम्हाला ट्रीटमेंट लगेच घेऊन बंद नाही करायची. कारण की हा. ॲलर्जीचा आजार हा सीझनल व्हेरिएशन. तर तुम्ही हम्म. म्हणाल, की मी आता 2 महिने ट्रीटमेंट गेली किंवा 3 महिने औषध घेतलं, आता मी बरा झालो. हम्म. पण असं नाहीये.
ते परत पुढच्या वर्षी तुम्हाला तो त्रास होईल. पण ह्या वर्षी जेवढी तीव्रता होती त्या आजाराची, ती तीव्रता पुढच्या वर्षी नाही राहणार. पुढच्या वर्षी होईल, पण कमी तीव्रतेने होईल. किंवा पुढच्या वर्षी जर तो 2 महिने त्रास चालू असेल, तर 1च महिना चालेल. अशी ट्रीटमेंट घ्यायची आहे. पहिले ह्या सीझनमध्ये घ्या, नंतर परत पुढच्या सीझनमध्ये तुम्हाला ट्रीटमेंट घ्यायची आहे. आणि परत पुढच्या म्हणजे जवळपास 3 वर्ष तुम्ही ट्रीटमेंट घेतली, तर तुमचे हा आजार जाण्याची शक्यता खूप जास्त आहे. तरच जाईल. मला तरी वाटतं 3 वर्षामध्ये फक्त हे 3 महिने, पुढचे 3 महिने आणि नंतरचे 3 महिने. त्या 3-3 महिने औषध घेतलं, की तुम्हाला बरं वाटून जाईल. तर तिथे कोणी होमिओपॅथी डॉक्टर असेल त्यांना दाखवा. कारण की हे जे आहे पावसाळ्यामध्ये हे ॲलर्जन्स म्हणतात त्यांना. ॲलर्जन्स म्हणजे जे ॲलर्जी तयार करणारे, जे आर्द्रता असते वातावरणातली किंवा कोरडं बाहेरचं तापमान किंवा वातावरण असेल, त्या वातावरणामध्ये ह्या वातावरणामध्ये हे ॲलर्जन्स खूप जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे पावसाळ्यात हे आजार वाढण्याचे चान्सेस जास्त असतात. त्याच्यामध्ये मग ब्रॉन्कियल अस्थमा किंवा ॲलर्जिक अस्थमा असेल किंवा ॲलर्जिक रायनायटिस असेल किंवा ॲलर्जिक सायनुसायटिस असेल. सायनुसायटिस म्हणजे काय? तर जे आपले चेहरा आहे. चेहरा सर्दीबरोबर चेहरा दुखणं. हे कॉमन सिम्प्टम आहे सायनुसायटिस. नंतर तुम्ही जे सांगताय त्याच्यामध्ये ॲलर्जिक अस्थमा म्हणतात. तुम्हाला दम लागतो किंवा सर्दी होते. ॲलर्जिक आणि तिसरा प्रकार असतो ॲलर्जिक रायनायटिस. ॲलर्जिक रायनायटिसमध्ये बऱ्यापैकी शिंका येतात. खूप जास्त शिंका येतात. शिंका आणि सर्दी. माणसाला एका वेळेस 20-20, 25-25, 30-30, 50-50 शिंकांचा एक एपिसोड होऊन जातो आणि असे एपिसोड सकाळच्या वेळेला, दुपारच्या वेळेला, संध्याकाळच्या वेळेला, रात्रीच्या वेळेला बरोबर जेव्हा तुमचं वातावरण चेंज होण्याची वेळ असते, तेव्हा शिंका येते. आता हेच शिंका मग काही लोकं म्हणतात आम्हाला सकाळीच खूप येतात, काहींना तर त्यांचंही कारण असं आहे तुमच्या रूममध्ये, तुमच्या घरामध्ये पण वातावरण प्रत्येक रूममध्ये बदललेलं असतं किंवा वेगवेगळं असतं. तर वेगवेगळ्या वातावरणामध्ये सुद्धा हा आजार वाढू शकतो. जसं तुमच्या बेडरूममध्ये टेम्परेचर वेगळं असतं, तुमच्या बाहेरच्या किचनमध्ये टेम्परेचर वेगळं असतं आणि हॉलमधलं टेम्परेचर वेगळं असतं. जेव्हा तुम्ही या तिन्ही रूमला एक्सपोज होतात, तेव्हा सुद्धा भरपूर लोकांना शिंका, ॲलर्जीचे लक्षण येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. त्यामुळे तुम्ही या ज्या पण सीझनमध्ये तुम्हाला ॲलर्जीज होतात, याला सीझनल ॲलर्जीज सुद्धा म्हणतात. तर याच्यासाठी तुम्ही होमिओपॅथी ट्रीटमेंट घ्या. होमिओपॅथी ट्रीटमेंट तुमच्या भंडाऱ्यातही मिळू शकते. नाहीतर मग तुम्हाला ऑनलाईन ट्रीटमेंट पण डॉक्टर हर्षा मॅडमकडनं मिळू शकते. ओके सर, थँक यू. ओके. जय भीम. हर्षताईला पण जय भीम आहे. माझी मैत्रीण आहे ती. हो. थँक यू. ओके. हां, मी अजून मला सांगायचं डेंग्यू सध्या खूप जास्त पसरतंय. तर डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी तुम्ही काय-काय करताय? काय-काय कराल? डेंग्यू होत असेल तर तुमच्या म्युनिसिपल कॉर्पोरेशनशी बऱ्यापैकी कॉन्टॅक्ट करा. आजूबाजूच्या एरियामध्ये पाणी जमा होऊ देऊ नका. छोटंसं पाणी जसं तुमच्या घरामध्ये भरपूर घरी ते बांबू स्पॉट ठेवलेले असतात. बांबूचे झाडं लावलेले असतात छोटेसे. डेस्कवर ठेवलेले असतात, टेबलवर ठेवलेले असतात. तर त्याच्यामध्ये जे पाणी असतं, तिथे सर्वात जास्त डेंग्यूच्या मच्छरांचे किंवा अळ्या निर्माण होण्याचे चान्सेस असतात. तर ते पाणी पहिले फेकून द्या. पाणी कुठेही असे छोटे-छोटे स्पॉट्स असतील जिथे पाणी जमा होतंय. जसं आपल्या घरातल्या कुंड्या असतात. ज्या कुंड्यांना खाली होल नसेल पाणी जाण्यासाठी, तिथे पाणी साचतं. त्या पाण्यामध्ये डेंग्यूच्या अळ्या तयार होतात. डेंग्यूची अळी तयार व्हायला जवळपास 7 दिवसांचा वेळ लागतो. 7 दिवसात डेंग्यूच्या अळीपासून मच्छर होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर 0 ते 7 दिवस असतात तुमच्याकडे. पाणी बदलायचं आहे. ते 7 दिवसाच्या आत बदललं पाहिजे. आणि सध्या जर इन्फेक्शन जास्त आहे, तर तुम्ही रोजच पाणी बदला. त्याच्यानंतर ब्रीडिंग सीझन खूप जास्त असतो डासांचा या पाण्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये किंवा पाण्याच्या वरच्या लेयरवर. जर असे काही पाणी साचलेलं असेल, जसे कन्स्ट्रक्शन साईट चालू असतात. साईटमध्ये जे लिफ्टचं जे पण काय म्हणतो आपण, लिफ्टचं जे खड्डा असतं, लिफ्ट जिथून तयार होणार असतं, तिथे सुद्धा पाणी भरपूर भरलेलं असतं पावसाळ्यात आणि त्या एरियामधनं भरपूर डास तयार होण्याचे चान्सेस असतात. तर अशा एरियामध्ये तुम्हाला तेल जे आहे आपलं घरातलं वापरण्याचं तेल असेल किंवा खराब ऑइल असेल, तर ते त्या पाण्यावर टाका.
मच्छरांची ब्रीडिंग बंद होते किंवा मच्छर तयार होऊन बंद होऊन जातं आणि डेंग्यूचे मच्छर जास्त पसरत नाही किंवा जास्त तयार होत नाही. या 2 गोष्टी केल्या तर डेंग्यूपासनं किंवा चिकनगुनिया आणि डेंग्यू दोन्ही एकाच डासांमुळे होणारे आजार आहेत. एडिस इजिप्टाय नावाचा डास आहे. त्याच्यामुळे हे दोघंही आजार होतात. डेंग्यूमध्ये जसं भरपूर त्रास इझिली होऊन इझी 2 ते 3 दिवसात होतो. चिकनगुनियामध्ये वर्षानुवर्ष किंवा महिने लोकं त्रासात असतात. त्याच्यामध्ये जॉइंट पेन चिकनगुनियाचं एकच कॉमन लक्षण आहे, फीव्हर आणि जॉइंट पेन. जॉइंट पेन विथ स्वेलिंग म्हणजे सूज, सांधेदुखी आणि ताप. या 3 गोष्टी जर असतील, तुमच्या डॉक्टरांना भेटा. त्यांच्याकडनं व्यवस्थित औषध घ्या किंवा कारण की चिकनगुनिया खूप त्रास देतो. चिकनगुनिया माणसाला चालायला सुद्धा प्रयत्न करू देत नाही. माणूस चालायला उठला, की त्याला पाडून टाकतो. त्यामुळे चिकनगुनियाकडे बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने लक्ष द्या. चांगली ट्रीटमेंट घ्या चिकनगुनियाची. डेंग्यूपेक्षा तरी. डेंग्यू लाईफ थ्रेटनिंग आहे म्हणजे जीवावर बेतू शकतो. पण जर लवकरात लवकर ठीक झाले 3-4 दिवसात तुम्ही डेंग्यूची ट्रीटमेंट घेऊन डेंग्यू चांगला करू शकता. ओके. तर डेंग्यूमध्ये फक्त तुम्हाला जास्तीत जास्त वॉच आउट ठेवायचं आहे तुमच्या प्लेटलेट्स काउंटकडे. प्लेटलेट्स काउंट खूप जास्त घाबरण्याची त्याच्यासाठी गरज नाहीये. फक्त तुमच्या डॉक्टरांना भेटा. प्लेटलेट्स 2 ते 3 दिवसात किंवा एक दर दिवसाला चेक केला तर खूपच उत्तम. नसेल जमत तर 2 दिवसात, 3 दिवसात तरी तुम्ही प्लेटलेट्सची खबरदारी घ्या. कारण की प्लेटलेट्स तयार होण्यासाठी तुमच्या शरीरात ॲट 5 दिवस लागतात. नवीन प्लेटलेट्स तयार होऊन ती परत मरते. परत तिला तयार होण्यासाठी पूर्णपणे 5 दिवस लागतात आणि प्लेटलेट्स तयार करण्यासाठी तुमच्या शरीरात चांगलं स्निग्ध पदार्थ, चांगलं फूड घेणं, मोस्टली फळं. फळं हे या प्लेटलेटचे जे प्रोडक्शन आहे ते वाढवण्यासाठी मदत करतात. आणि होमिओपॅथीच्याही बऱ्यापैकी मेडिसिन आहेत, जे तुम्ही प्लेटलेट्स वाढवण्यासाठी फक्त वापरू शकता. त्याच्यामध्ये काही मदर टिंक्चर्स म्हणजे काड्यासारखेच औषधं असतात होमिओपॅथीमध्ये, जे तुम्ही डेंग्यू पेशंटला न डॉक्टरांना विचारता सुद्धा देऊ शकता. एक नाव लिहून घेऊ शकता, कॅरिका पपाया मदर टिंक्चर म्हणून. तर हे कॅरिका पपाया मदर टिंक्चर तुम्ही दर दिवसाला ज्यांनाही डेंग्यू झालाय, ज्यांचे प्लेटलेट्स कमी, त्यांनी रोज 10 ते 15 थेंब अर्ध्या कप पाण्यामध्ये काढा करून पिला तरी चालेल किंवा जस्ट ब्लॅक टी सारखं पिलं तरी चालेल. गरम पाण्यातनं पिलं तरी काही इश्यू नाही. त्याच्याने तुमच्या प्लेटलेट्स हळू-हळू रिवाईव्ह व्हायला मदत करते. आणि जर याच्या व्यतिरिक्त तुमच्या इथल्या कोणी होमिओपॅथी डॉक्टरांनी जर काही तुम्हाला सजेशन दिले असतील, त्यांचे सजेशन पाळा. डेफिनेटली तुमचे प्लेटलेट्स 2 ते 3 दिवसात प्लेटलेट्स वाढायला 3 दिवसच लागतात. 5 दिवसांचा जरी त्यांचा पूर्ण लाईफ टाईम तरी 3 दिवसात तुमचे प्लेटलेट्स वाढायला सुरुवात होते. आणि भरपूर लोकं डेंग्यूकडे बघतात. जे पण आमच्याकडे पेशंट येतात. डेंग्यूमध्ये माझ्या प्लेटलेट्स 10,000 झाल्या, माझ्या प्लेटलेट्स 15,000 झाल्या, आता मला काही होणारच नाहीये. आता मला ॲडमिटच व्हावं लागतं. असं नाहीये. ती एक स्टेज असते. ते कमी होतं बऱ्यापैकी. 3ऱ्या ते 4थ्या दिवसापर्यंत मॅक्सिमम 5व्या दिवसापर्यंत प्लेटलेट्स काउंट कमी होत जातं. पहिले 1,00,000 दिसेल, अचानक दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी तुम्हाला 50,000 दिसेल. अचानक 4थ्या दिवसापर्यंत तो 20,000 पर्यंत पण येईल. 5व्या पर्यंत काही पेशंटमध्ये 15,000 पर्यंत पण येईल. पण जेव्हा 6वा दिवस उजाडतो, तिथून ते प्लेटलेट्स वाढायला सुरुवात होते. आणि आपण 6व्या दिवशीच काहीतरी ट्रीटमेंट घ्यायला चालू करतो किंवा काही एक्सेसिव्ह ट्रीटमेंट घेतो. त्यामुळे तो प्लेटलेट वाढत असतो, फक्त स्लो होऊन जातो स्पीड. इन केस जर तुम्ही व्यवस्थित तुमचं स्वतःचं अध्ययन केलं, तर ते प्लेटलेट्स बरोबर वाढताना तुम्हाला 2 दिवसातच दिसेल. 25,000 चे प्लेटलेट्स तुमचे डायरेक्टली 70,000 दुसऱ्याच दिवशी होऊन जातील. फक्त तुम्हाला तुमच्या बॉडीबद्दल सगळं माहिती पाहिजे. तुम्हाला इन जनरल ठीक वाटत असेल, म्हणजे माझे सगळ्या सिस्टम्स व्यवस्थित काम करतायत. नंतर मला चक्कर येत नाही, मला वीकनेस वाटत नाही, थकल्यासारखं एवढं जाणवत नाही. ह्या जर लक्षणं तुम्हाला माहिती असतील किंवा माहीत पडत असेल स्वतःबद्दल, तर काही चिंता करण्याची गरज नाही. तुमचे प्लेटलेट्स वाढतात. नंतर तुमच्या पांढऱ्या पेशी पण ज्या कमी झालेल्या असतात, त्या पण वाढतात किंवा जास्त पांढऱ्या पेशी काही आजारांमध्ये असे टायफॉइडमध्ये सुरुवातीला काही दिवस पांढऱ्या पेशी कमी होतात. त्याच्यानंतर पांढऱ्या पेशी वाढतात. तर ज्या पांढऱ्या पेशी कमी झालेल्या आहेत, त्या पण काही दिवसांनी
हळूहळू हळूहळू परत नॉर्मल पद्धतीवर यायला सुरू होतात. ह्या 3 ते 4 गोष्टी डेंग्यू आणि टायफॉइड बद्दल आहेत. अजून काही क्वेश्चन? कुणाला काही विचारायचं? जय भीम सर. जय भीम. थँक्यू सर. खूप छान क्लॅरिटीने सगळी इन्फॉर्मेशन. मला हे विचारायचं होतं की मोस्टली ताप आल्यावर सगळे लोक म्हणजे इन जनरल पॅरासिटामॉल किंवा डोलो वगैरे खातात, तर ते बोलतात की खूप साईड इफेक्ट असतो त्याचा. तर ते कधी न घेण्यासारखी आहे का, की एखाद्या वेळेस चालेल असं काही? पॅरासिटामॉल ओके. पॅरासिटामॉल म्हटलं तर ऍज अ होमिओपॅथ, मी होमिओपॅथी डॉक्टर असतील, आयुर्वेदाचार्य डॉक्टरांचं काय म्हणणं आहे ते मला माहिती नाही, पण पॅरासिटामॉल इज द कल्प्रिट. सगळ्या आजारांचा जे पण मूळ किंवा आजारांना वाढवण्याचं काम पॅरासिटामॉल करतो. ओके. पॅरासिटामॉल सुरुवातीलाच नका घेऊ. तुम्ही 1 दिवस 1.5 दिवस ऑब्झर्व करा स्वतःला. फिवर येऊन जाऊ द्या. फिवर कधी पण लक्षात ठेवायचं, फिवर इज अ फ्रेंड. फिवर आपल्या बॉडीचा फ्रेंड आहे. जर तुम्ही फिवरच दाबायला लागले तर तुम्ही बरे कसे होणार? जर तुम्हाला पॅरासिटामॉल घ्यायचीच असेल तर ती ऍटलिस्ट दुसऱ्या दिवशी घ्या. जर कोणी डॉक्टरांनी लगेच पॅरासिटामॉल दिली तर तुमचा फिवर तिथल्या तिथे थांबून जातो. फिवर थांबल्यानंतर जी बॉडीची स्वतःची इम्युन सिस्टीम आहे, स्वतःची काम करण्याची पद्धत, ती थांबून जाते. फिवर म्हणजे काय? जर सपोज तुम्हाला आपल्या बॉडीमध्ये काही पेशी असतात, जशा पांढऱ्या पेशी असतात, आणि जशाच रोगप्रतिकारक शक्तीच्याही आपल्या काही पेशी असतात. त्या पेशी आणि ज्या पण बॅक्टेरियल डिसीज च्या ज्या पण पेशी असतात, त्याच्यामध्ये युद्ध झाल्यासारखं एक जनरली लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये युद्ध होतं. त्या युद्धामध्ये जो पण खराब रक्तपेशी जे मारण्याचं काम ते फिवर करतो आणि या युद्धाचंच बाय प्रोडक्ट फिवर असतो. त्यामुळे फिवर जर काही काही वेळ राहिला, फिवर अशा कंडिशन मध्ये 103 पण राहू शकतो, 104 पण राहू शकतो, 102 पण राहू शकतो, 101 पण राहू शकतो. आणि फिवरचं एक्झॅक्ट टेम्परेचर म्हणजे एक्झॅक्ट तापमान किती हे पण तुम्ही लक्षात ठेवा. जर ताप 100.5 च्या वरती जाईल किंवा 100.7 याच्या वरती जायला सुरुवात होते तरच तुम्ही त्याला फिवर समजा. त्याच्या आत असेल तर तो एक्झॅक्टली फिवर नसतो. आपल्या बॉडीला समजत नसतं की काय होतं. त्यामुळे बॉडी तिथे मॅनेज करण्याचा कोशिश करत असते की आपल्याला रिवाईव्ह करायचंय की कुठल्या बॅक्टेरियाच्या अधीन व्हायचं किंवा एखाद्या बॅक्टेरियाला आपल्यावर काम करू द्यायचं. ते पॅरासिटामॉल औषध करू देत. त्यामुळे पॅरासिटामॉल साइड इफेक्ट प्रोड्यूस करतं हे म्हटलं जातं. पॅरासिटामॉल तुम्ही इझिली घेऊ नका. आधी लक्षात आलं असेल तुमच्या, आधी 250 पॉवरची पॅरासिटामॉलची मेडिसिन यायची किंवा 500 पॉवरची मेडिसिन. काही कंपनीजने, फार्मा कंपनीने आता त्याची पॉवर 650 केली आय थिंक. डोलो 650 असते, राईट? तर आपल्या बॉडीला सवय लावल्या जाते, एवढं लक्षात ठेवा. हे फार्मा कंपनीकडनंच सवय लावल्या जाते की तुम्ही एक्सेसिव्ह मेडिसिन घ्या, जेणेकरून तुम्ही एक्सेसिव्ह आजारी पडाल. एक्सेसिव्ह मेडिसिन तुम्ही यूज करा. ज्या लोकांना मेडिसिनची गरजही नाही ते सुद्धा काही लोक भरपूर औषधं घ्यायला तयार करतात, चालू होतात. डोलो किंवा प्रोसिन किंवा अजून पॅरासिटामॉलच्या अजून काही नाव आहेत. ते मेडिसिन लोक पॅकेटमध्ये ठेवायला लागले. काही झालं, थोडंसं अंग दुखलं की पॅरासिटामॉल घेऊन टाक. हे सर्वात खराब गोष्ट आहे. ते तुम्ही लिव्हर पण खराब करताय, नंतर तुमची इम्युन सिस्टीम पण खराब करताय. जे रोग तुम्ही किंवा जे आजार तुम्ही इझिली घालू शकता, तुमची बॉडी सर्दी ताप असंच घालू शकते 5-6 दिवसात जनरली. जर याचंच उदाहरण बघायचं असेल तर प्राण्यांना कुठे तुम्ही पॅरासिटामॉल देता. ते आजारी पडले, 1 दिवस आराम करतात, दुसऱ्या दिवशी बऱ्यापैकी ठीक होतात. आणि सर्वात पहिली गोष्ट, जर ह्या पॅरासिटामॉल पासून लांब राहायचं असेल तर प्रायमरी तुम्ही जेवण कमी करा. जर असं काही आजारीपणा वाटत असेल किंवा आजारपण वाटत असेल, जेवण कमी करा आणि भरपूर पाणी. तुम्हाला अशक्तपणाही जाणवणार नाही आणि तुम्हाला एखादा मोठा आजार पण होण्यापासून हे टाळू शकतो. फिवर इज अ फ्रेंड एवढं लक्षात ठेवा आणि पॅरासिटामॉल घेणं बंद करा. खूप लवकर पॅरासिटामॉल टाळा. पॅरासिटामॉल जेवढं लांबवता येईल तेवढं लांबवा. माइट बी याच्याबरोबर काही डॉक्टर्स असतील, होमिओपॅथ असतील, आयुर्वेदाचार्य असतील किंवा ॲलोपॅथ,
ते भरपूर लोक टाळतात ह्या गोष्टी. पण पेशंटच्या मर्जीनुसार, म्हणजे मला आज कामालाच जायचंय, मला काही पण करून सुट्टी मिळणार नाही, त्यामुळे मग डॉक्टरांना पॅरासिटामॉल लिहून द्यावं लागतं. असं ते पण फोर्सफुली देत नाही. भरपूर डॉक्टर जे आहेत ते तुम्हाला फक्त आणि फक्त आराम करणं हाच एक सल्ला देतात. तो सल्ला पाळा. आराम करा, फूड कमी घ्या आणि भरपूर पाणी घ्या. तुम्हाला पॅरासिटामॉलची गरज पडणार. जास्त नाही पडणार. पडली तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पडणार. राइट? त्यामुळे पॅरासिटामॉल आहे. पॅरासिटामॉलने त्रास होतो. पॅरासिटामॉल इज अ कल्प्रिट असं होमिओपॅथीमध्ये म्हटलं जातं. पॅरासिटामॉल जी पण आहे ती बॉडीला त्रास देणारी गोळी. त्याच्यानंतर असंच जर तुम्ही मेडिसिनवरच आले तर भरपूर लोकांना गोळ्या कधी घ्यायच्या त्याच समजत नाही. कधी पण काही पण मेडिसिन घ्यायला सुरू करतात. ताप आला तर काही लोक घरातच अँटिबायोटिक ठेवतात. एमॉक्सिसिलिन इज द कॉमन अँटिबायोटिक. कोणाच्या पण घरात पडलेले असतात. घेऊ नये. नंतर घसा दुखला तर अँटिबायोटिक घ्या. सर्दी झाली तर अँटिबायोटिक घ्या. अँटिबायोटिक आणि पॅरासिटामॉल हे दोन. हेच आपल्या शरीराला खराब करतात. तर शरीर खराब होण्यापासून जर वाचायचं असेल, जास्त पॅरासिटामॉल घेऊ नका. एखाद्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मेडिसिन घ्या. खूप जास्त पॅरासिटामॉल घेतल्याने तुमची किडनी खराब होईल आणि त्याच्यानंतर तुमची जी इम्युन सिस्टीम आहे तीच कन्फ्युज होते. काय करायचं त्याला कळत नाही. तर ताप आला तर 1 दिवस त्याच्यासाठी आम्ही सांगतो, ताप आला तर 1 ते 2 दिवस आराम करा. तुमचा फीव्हर असा पण जातो. राइट? जर तो बेसिक फीव्हर असेल तर. हां. काही इन्फेक्शियस फीव्हर असेल तर त्याची लक्षणं नंतर 3ऱ्या दिवसापासूनच सुरू होतात. पहिल्या दिवशी फक्त थंडी वाजून ताप येत असेल तर तो लक्षात घ्यायचा. खूप जास्त थंडी वाजून ताप येणार असेल ते बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे होणारा आजार. फक्त फीव्हर येत असेल तर तो व्हायरल इन्फेक्शनमुळे होणारा आजार असतो. व्हायरल इन्फेक्शनमध्ये जास्त प्रमाणात सर्दी किंवा जास्त प्रमाणात थंडी वाजत नाही. बॅक्टेरियल इन्फेक्शनमध्ये बऱ्यापैकी थंडी वाजते. डेंग्यूमध्ये थंडी न वाजत पण जे टायफॉइड आहे, टायफॉइडमध्ये थंडी वाजते. लघवीच्या इन्फेक्शनमुळे जे ताप येतो त्याच्यामध्ये थंडी वाजते. पण डेंग्यू, चिकनगुन्यामध्ये थंडी वाजत नाही जास्त. म्हणजे थंडी वाजून ताप येतो. ही जी गोष्ट आहे मोस्टली व्हेक्टर बोर्न डिसीजेसमध्ये जास्त नाही. मलेरियामध्ये येते थोडेफार प्रमाणात. सर्वात जास्त बॅक्टेरियल इन्फेक्शनमध्ये होते. राइट? तर हे आहे पॅरासिटामॉल बद्दल. क्लिअर झाली कल्पना? हो सर, थँक यू. ओके. ओके. आणखी कोणाचे काही क्वेश्चन आहेत? सगळेच उत्तरं मिळून गेले. Thank you so much, doctor. ओके. Very nice information. Thank you, Dr. Mohan. ओके. खूप खूप छान माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थैंक यू सर, खूब अच्छी जानकारी दी आपने. थँक्यू. धन्यवाद डॉक्टर साहेब. मला एक प्रश्न आहे, म्हणजे सर्वांच्या वतीनेच विचारते मी, की पावसाळ्यामध्ये लहान मुलांची आपण कशी काळजी घेऊ शकतो त्याबद्दल थोडंसं सांगा. ओके. पावसाळ्यामध्ये लहान मुलांची येतोय ना आवाज? हॅलो? हॅलो? तर आवाज येतो. येता यावं. ओके. पावसाळ्यामध्ये लहान मुलांची विशेष काळजी घेण्याची गरज नाहीये. लहान मुलांना स्वतःचीच इम्युन सिस्टीम ऍक्च्युअली चांगली असते. अति काळजी करतात पॅरेंट्स भरपूर.
तर ते इकडे जाऊ नको, हे करू नको, ते करू नको. हे करणं आधी टाळा. मुलांना जसं वाटतंय तसं खेळू द्या. प्रायमरी गोष्ट. ॲज अ पेडियाट्रिशियन आम्ही पेडियाट्रिक प्रॅक्टिस होमिओपॅथीमध्ये जास्त करतो. मी बघितलंय. पावसाळा आला की डॉक्टर माझ्या मुलासाठी, लहान मुलं आहे, त्यांच्यासाठी काही प्रिव्हेंटिंग मेडिसिन देऊन ठेवा. यांना ताप येतो परत-परत, यांना सर्दी होते परत-परत. खूप जास्त किरकिर करायला लागतात लहान मुलं पावसाळ्यात, असं सांगतात. ॲक्चुअली किरकिर वगैरे काही नाही. मुलांना ज्या कामं करता येत नाही किंवा मुलांचं जे पण ऐकून घेतलं जात नाही, त्यामुळे मुलं किरकिर करत असतात. पहिली गोष्ट. पहिली गोष्ट त्यांचं ऐकून घ्या. दुसरी गोष्ट जे सर्दी, ताप, खोकला ह्या ज्या पण कॉमन इलनेस होतात, त्याला कॉमनली आधी त्यांच्याकडे ऑब्झर्व्ह करा 2 ते 3 दिवस. 2 ते 3 दिवस ऑब्झर्व्ह केल्यानंतर तुम्हाला कळेल, की आपलं बाळ खरंच आजारी आहे, की ते फक्त वातावरणातल्या बदलामुळे जसे ॲलर्जन्स असतात आजार त्याच्यामुळे होणारे आजार आहेत की नाही ते समजून घ्या. लगेच सुरुवातीलाच अँटिबायोटिक्स मेडिसिन चालू करू नका. आधी ज्या मुलांना ताप, सर्दी, खोकला होतो, वारंवार होतो, त्यांनी अँटिबायोटिक्स घेण्यापेक्षा आधी सुरुवातीला मुलांचे सर्दी किंवा ताप कशाने जाईल याच्यावर जास्तीत जास्त लक्ष दिलं तर चांगलं होईल. जसं प्रायमरी फीव्हर आल्यानंतर मुलांना डायरेक्टली एक गोष्ट 3 वर्षाच्या आत जर मुलं असतील, तर त्यांची विशेष काळजी घेण्याची गरज असते. फीव्हर असेल, तर तो फीव्हर 103, 103च्या वरती गेला, तरच मुलांमध्ये ते भरपूर लोकं म्हणतात डेंग्यू डोक्यात ताप जाणं किंवा डोळे पांढरे करणं किंवा फिट्स येणं किंवा कन्व्हल्जन, सीझर या 3 वर्षाच्या आतल्या मुलांमध्ये त्याचं प्रमाण जास्त असतं. 3 वर्षाच्या जर वरती मुलं असतील किंवा 3 वर्षानंतर एवढी काही चिंता करण्याची गरज नाहीये. फीव्हर त्यांचाही आपल्यासारखाच 1 ते 2 दिवस राहतो आणि तो निघून जातो. ही झाली प्रायमरी फीव्हरबद्दल माहिती. पावसाळ्यामध्ये विशेष फक्त त्यांना एवढंच करायचंय, की त्यांचे जे फूड हॅबिट आहे ते व्यवस्थित ठेवा. भरपूर पाणी पाजा. मुलं शाळेत शाळेत गेल्यानंतर मुलं लवकर चांगले होतात. तर थोडीफार सर्दी वगैरे असेल, तर त्यांना शाळेत न पाठवण्याची काही अ, आवश्यकता नाहीये. त्यांना रेग्युलर शाळेत पाठवा. रेग्युलर सगळ्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या करू द्या. बाकी काही करण्याची विशेष काळजी घेण्याची गरज नाही. लहान मुलांना तुम्ही लहान मुलांसारखं राहू द्या फक्त. ते जास्त आजारी पडत. जर खूप जास्त तुम्ही त्यांना निगेटिव्हिटी दिली, म्हणजे हे असं करू नको, तसं करू नको किंवा तुमची स्वतःची अँक्झायटी तुमच्या मुलांमध्ये जर तुम्ही टाकत असाल, तर ते मुलं, त्या आई-वडिलांची मुलं अति जास्त आजारी पडतात. जसं मुलांना सतत टोकत राहणं, पावसात जाऊ नको, असं करू नको, तसं करू नको. ह्या ज्या गोष्टी ह्या थांबवा. या थांबल्या अर्थात नेहमीच पावसात पाठवण्याची गरज नाही. पण त्याला जर वाटलं, तर तो एखाद्या वेळेस पावसात गेला, एखाद्या वेळेस भिजला, एखाद्या वेळेस काही अ, थंड खाल्लं, तर त्याच्याने तो आजारीच पडेल, याची काही आवश्यकता नाहीये. तर असे भरपूर मुलं बघितले असतील, ज्या लोकं नॉर्मल ठेवतात त्यांच्या मुलांना, खूप जास्त काळजी घेत नाही. ते मुलं तिकडे गेला तर तुला काहीतरी होईल. त्या साइडला गेला तर तुला ताप येईल. तिकडे काही केलं तर पडून जाशील. तर ते मुलं स्वतःही भित्रे बनतात आणि त्यांच्या इम्युन सिस्टमलाही भित्रे बनवतात. त्यामुळे ते सतत आजारी असतात. दर 2 महिन्यांनी, दर 1 महिन्याने त्यांना कंटिन्युअसली मेडिसिन चालू असते. तर अशा मुलांना तुम्ही फक्त जास्त जी केअर आहे ती कमी करा. जेणेकरून त्यांची स्वतःची जी इम्युन सिस्टम आहे ती पण चांगल्या प्रकारे डेव्हलप होईल आणि अति केअर केल्यासारखंही त्यांना वाटणार नाही. आणि त्यांना भीती वाटणार नाही. या प्रायमरी गोष्टी तुम्ही सगळ्याच लहान मुलांमध्ये ठेवल्या पाहिजे आणि त्यांना शिस्त वेगळ्या पद्धतीने लावता येते आणि आधी आधीच्या आपल्यासाठी किंवा आधीच्या वातावरणामध्ये एवढे जास्त लहान मुलं आजारी नाही पडायचे. आत्ता आजारी पडणं वाढलेलं आहे आणि हे वाढण्याचं कारण आहे फक्त अँक्झायटी म्हणजे भीती आणि ती भीती कमी करण्यासाठी म्हणजे मुलगा किंवा मुलगी, लहान मुलं जास्त आजारी पडू नये म्हणून त्यांनाही पॅरासिटामॉल लोकं द्यायला बघतात आणि ते पॅरासिटामॉल देणं थोडं कमी करा. मुलं लवकरात लवकर ठीक होतील आणि खूप जास्त त्यांचं इन्फेक्शन पसरणार नाही. शाळेमध्ये इन्फेक्शन पसरतं का? खूप प्रमाणात नाही, थोडंसंच आहे. ते चान्स फक्त 10% असेल. 100 मुलांमध्ये फक्त 10 मुलं इन्फेक्शियस
पद्धतीने आजारी पडतात. बाकीचे मला वाटत नाही किंवा माझ्या बघण्यात तर नाही आलं की खूप मुलं असे वारंवार शाळेत जाऊन आजारी पडतात. शाळेतून आजारी पडण्याचं प्रमाण खूप कमी. पावसाळ्यात आजारी लहान मुलं आजारी एवढ्याच मुळे पडतात की अति करतात कुठलीही गोष्ट. कुठलीही गोष्ट जर अति नाही केली तर त्यांचं आजारी पडण्याचं प्रमाणही जास्त होणार. फक्त थोडीफार काळजी घ्या, जास्त काही नाही. आणि पाणी जर खराब येत असेल तर स्वच्छ पाणी द्या. पाणी उकळून प्या. नंतर पाण्याचे काही ॲडिटिव्हज असतात ते वापरून तुम्ही पाण्याला स्वच्छ करू शकता. जसं तुरटी फिरवून पाणी प्या. जेणेकरून खराब पाणी पिलं जाणार नाही. या 2-3 गोष्टी करून तुम्ही बऱ्यापैकी मोठे-मोठे आजार टाळू शकता. जिथे पाणी खराब येतं. जिथे फिल्टर आहे ज्यांच्याकडे फिल्टर्स आहेत पाण्याचे, त्यांनी डेफिनेटली ते पाणी प्यावं. नंतर काहींना उकळून पाणी पिण्याची सवय, तर त्यांनी पाणी उकळून प्यावं. पण नेहमीच पाणी उकळून पिण्याची गरज नाहीये. काही लोकं कंटिन्युअसली उकळून पाणी पिणार, याची काही गरज नाहीये. पाणी नॉर्मलीही प्या, जे म्युनिसिपल वॉटर तुमच्याकडे येतं तेच पाणी प्या. कारण की तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीला किंवा तुमच्या पोटाला त्या नॉर्मल पाण्याची पण सवय असली पाहिजे. नाहीतर मग तुमचं आजारी पडणं किंवा लहान मुलांचं आजारी पडणं फ्रिक्वेंटली होतं. राइट? एवढी काळजी घ्या. फक्त त्यांना अति काळजी करू नका. काळजी घ्या, पण अति काळजी करू नका लहान मुलं. ओके, थँक्यू. हं. तारानविता आवाज थांबूया. अजून कोणाला प्रश्न आहे? आणखी काही? काही प्रश्न नसेल तर मग आपण थांबूया. हो, प्रश्न नसेल तर थांबूया. हो. असं आणि सुघोष तुम्हाला सुघोष मीटिंग मध्ये आहे ना? ते ट्रॅव्हलिंग मध्ये असते. जे आहे मीटिंग मध्ये त्यांनी प्रवास होतो ट्रेन मध्ये आपल्याला त्यांची संपवा. बरोबर, ठीक आहे. तर तुम्हाला अजून व्यक्तिगत काही बोलायचं असेल तर सर तुमचा नंबर तुम्ही सांगू शकता त्यांना. म्हणजे अजून आणखी काही लोकांना हेल्थ इश्यू असतील ज्यांना व्यक्तिगत बोलायचं असेल. डॉक्टरांचा नंबर सांगा तुम्ही, म्हणजे बाकीचे जणे नोट करतील. येस. त्यांना ओके. प्रॉब्लेम असेल ते कॉल करतील. डॉक्टरांचा नंबर द्या. मी देऊ? हो, सांगा तुम्ही. कॉन्टॅक्ट नंबर, पर्सनल कॉन्टॅक्ट नंबर is 9595 773020. 9595 773020. 9595 773020. येस. थँक्यू तेजदम्मा. येस. आणि अजून एक त्यांना कोणत्या विषयावर जाणून घ्यायचंय पुढच्या रविवारी, आपला जो मॉप आहे आता, त्यांनी जरा सुचवावं, म्हणजे तशी आम्ही सोय करू. तयार झाली तू? येस हर्षा, कन्क्लूड कर. येस. तर विषय जरी आता आपल्याला सांगता येत नसेल तरी काय हरकत नाही. आम्हीच डॉक्टर टीम मग एखादी विषय ठरवू, सुघोष आणि आम्ही. चालेल. किंवा तोवर तुम्हाला एखादी विषय वाटला
तर तुम्ही सुगोशी किंवा डॉक्टर तारा नविताशी संपर्क करू शकता की आम्हाला ह्या विषयावर मार्गदर्शन हवंय म्हणून. तर हा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी आहे आणि सर्वांना याची मदत व्हावी. डायबिटीजचं करा. डायबिटीजचं करा. डायबिटीजवर वाटतंय का? डायबिटीज आणि हायपरटेन्शन सोबत घेता येईल आपल्याला, ब्लड प्रेशर आणि डायबिटीज. येस. डायबिटीज अँड हायपरटेन्शन किंवा फक्त डायबिटीज? हो हो हो. सो होमिओपॅथिक आयुर्वेदिक. येस, अप्रोच आयुर्वेदिक, ॲलोपॅथिक, होमिओपॅथिक चॉईस approach. भरपूर आहेत टीम मध्ये, सगळे जाऊ. सगळे ऑफ. सो मोहन सर, कॅन यू कॅरी ऑन नेक्स्ट टाइम? चालेल. येस. ओके, थँक्यू Okay, डॉक्टर thank- मोहन. थँक्यू. येस, खूप खूप धन्यवाद. थँक्यू डॉक्टर. चालेल, तर आपण आता मीटिंग एंड करूया आणि पुढच्या रविवारी आपण परत भेटूया. नवीन आजार आणि डॉक्टर तेच. चालेल. सो थँक्यू, गुड डे. थँक्यू तेजमा. थँक्यू सो मच. येस, ठीक आहे. सुघोष, बंद करायचा. हो मला वाटतं जास्त चांगलं होईल. येस, सो थँक्यू तारा नविता आणि सर्वांचे खूप खूप धन्यवाद.